मीरा भाईंदर महानगरपालिकेत भरती निघालेली आहे. 22 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. एकूण 358 पदासाठी भरती निघालेली आहे. तर त्याचं हे डिटेल नोटिफिकेशन आहे. 21 तारखेचं नोटिफिकेशन मीरा भाईंदर महानगरपालिका हे सिस्टम मॅनेजरला लिहिलेलं लेटर आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेत आस्थापना गट क संवर्गातील रिक्त पदाची सरळ सेवा भरती म्हणजे परमनंटच्या वॅकन्सी येते. मीरा भाईंदर महानगरपालिका गट क संवर्गातील 358 रिक्त पदांची सरळ सेवेने पदभरती करण्याकरिता मान्य आयुक्तांनी 20 तारखेला परमिशन दिली होती. त्याच्याप्रमाणे 358 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तर ही जाहिरात आहे 21 तारखेची. तर याच्यामध्ये बघा आता जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तेवढं जे एक्सप्लेन करतो मी. खूप मोठं PDF आहे ते. शैक्षणिक अर्हता पात्रता धारण करणाऱ्या तसेच इतर अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी ही वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. www.mbmc मीरा भाईंदर म्युन्सिपल कॉर्पोरेशन.gov.in या मनपाच्या संकेतस्थळावर डेट बघा किती 22/8 22 तारखेपासून फॉर्म चालू झाले ते 12 तारखेपर्यंत 12 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरू शकता. आता कोणत्या कोणत्या पदासाठी किती जागा आहेत बघा. त्याच्यामध्ये भरपूर कॅडर आहेत. कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, विद्युत, टंकलेखक, फिटिंग, मिस्त्री, अनुलेख, ठीक आहे. आता हे अदर कॅडर जे कोणी असतील तर ते बघू शकता. पुढे त्यांचा वेतन स्तर आणि पदसंख्या आपण दिलेली आहे. डायलिसिस तंत्रज्ञान बालवाडी. आता याच्यामध्ये जे आपण स्पेसिफिक नर्सिंग बाबतीत बघायचं म्हटलं तर हे बघा 21 आणि 22 नंबरचं GNM स्टाफ नर्स मिडवाईफ. याच्यामध्ये यासाठी स्केल बघा 5च जागा आहेत आणि ANMच्या 12 जागा आहेत. आता याच्यामध्ये पण या जागा कोणासाठी आहेत ते मी पुढे तुम्हाला दाखवतो, एक्सप्लेन करतो. त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिलं वेळापत्रक काय आहे याचं. ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आता हे 22 तारखेपासून फॉर्म भरायला चालू झाले. पुढल्या महिन्याच्या 12 तारखेपर्यंत 12/9/2025 पर्यंत फॉर्म भरू शकता. परीक्षा शुल्क पण भरण्याचे तीच डेट आहे, लास्ट 12/9. त्याच्यानंतर हॉल तिकीट 7 दिवस आधी येतील. ह्या ऑफिशियलची वेबसाईट आहे MBMC त्याच्या वेबसाईटवर, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बघा हे प्रत्येक कॅडरचं डिवायडेशन दिलेलं आहे जागेचं, कोणत्या वेळेला किती जागा आहेत. आता याच्यामध्ये मी तुम्हाला स्पेसिफिक आपलं स्टाफ नर्सचं दाखवतो. त्याच्यामध्ये किती जागा त्या कशा डिवाईड झालेल्या आहेत बघा. परिचारिका किंवा अधिपरिचारिका, स्टाफ नर्स अँड मिडवाईफरी GNM, ठीक आहे. याच्यामध्ये अधिपरिचारिका गट क श्रेणी 3 निमअधिकारी यासाठी. आता बघा याच्यामध्ये एकूण 5 जागा आहेत, ठीक आहे. 5 जागा आहेत पण त्या जागा डिवाईड कशा झाल्यात बघा. आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे की बघा अजला 2, ठीक आहे. SD मध्ये 2 जागा आहेत. त्या 2पैकी एक सर्वसाधारणला आहे आणि एक महिलांसाठी आहे, ओके. त्याच्यानंतर NTB साठी एक जागा आहे, ती जनरलमध्येच, ओके. आणि त्याच्यानंतर C मध्ये एक जागा आहे NTC मध्ये, ती पण जनरल सर्वसाधारण. आणि NTD मध्ये एक आहे, ती पण सर्वसाधारण जनरलमध्येच आहे, ठीक आहे. तर हे अशा टोटल 4 आणि महिलाची एक 5 अशा जागा आहेत. आता ह्याच्यात इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे की इथं बघा क्लिअरली ओपनसाठी सुद्धा जागा नाही, एक पण जागा नाही. 28% ओपनसाठी बघा डॅश डॅश डॅश, ठीक आहे. ओपनसाठी सुद्धा जागा नाही. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बाकी कुठल्या कॅटेगरीवाले म्हणजे दुसरे कोणी फॉर्मच भरू शकणार नाहीत. थोडक्यात ह्याच्यामध्ये फॉर्म कोण भरू शकणार आहे फक्त हे बघा हे ST, NTB, C आणि D, बस ह्या 4च कॅटेगरीचे बस एवढेच जण फॉर्म भरू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त कोणीही फॉर्म भरू शकणार नाही, ठीक आहे. ST, NTB, ठीक आहे, C आणि D ह्या 4 कॅटेगरी 1 2 3 4 बस ह्या 4च कॅटेगरीमध्ये जागा आहेत. इवन ओपनमध्ये सुद्धा जागा नाही. त्याच्यामुळे ह्या 4 कॅटेगरी व्यतिरिक्त कोणीच फॉर्म भरू शकणार नाही. हा पॉईंट एकदा क्लिअर समजून घ्या तुम्ही. त्याच्या व्यतिरिक्त, ठीक आहे. आता हे झालं. आता ऑप्शन नाही, जे काय असेल ते जागा अशाच बिननामानुसार आलेल्या आहेत. याच्यामध्ये जागाचं डिवायडेशनच तसं दिलेलं आहे. ओपनमध्ये एक पण जागा नाही, ठीक आहे. त्याच्यामुळं बाकी ह्याच्या व्यतिरिक्त कोणीच फॉर्म भरू शकणार नाही, ओके. चला आता हे ANMचे बघा. आता ANMचं पण तसंच आहे. याच्यामध्ये आहे ओपनमध्ये तर एक जागा आहे, बाकी हे कॅटेगरी वाईज डिवाईड आहेत काही जागा, ठीक आहे. बाकी कॅटेगरीला तर जागा नाही. याच्यामध्ये भरू शकता कोणी ANMचे असेल तर कॅन्डिडेट ते भरू शकता, ठीक आहे. चला आता याचा क्रायटेरिया काय आहे. आता हे खाली बघा क्रायटेरिया दिलेला आहे, ओके. बघा परिचारिका, अधिपरिचारिका, स्टाफ नर्स, GNM गट क. याच्यामध्ये मंजूर सेवा प्रवेश नियमानुसार शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च म्हणजे 12वी, सर्व सरळ याला फर्स्ट पॉईंट काय 12वी पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट काय, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल GNM पदविका, ठीक आहे, GNM झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट, परिचारिका म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्था विषयातील किमान 3 वर्षाचा अनुभव, म्हणजे याच्यामध्ये तुमचं GNM झालेलं पाहिजे, ठीक आहे, प्लस 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, कंपल्सरी पाहिजे. आता याच्या आधी जी ठाण्याची पण निघली त्याला पण 3 वर्षाचाच एक्सपिरियन्स मागितलेला आहे. आता बघा, जिथे कंपल्सरी एक्सपिरियन्स मागितला जाते त्याला काहीच ऑप्शन नाही, ठीक आहे. 3 वर्ष म्हणजे 3 वर्षाचाच एक्सपिरियन्स लागतो, त्याच्यापेक्षा कमीचा नाही चालत, काही नाही. हां, एक्सपिरियन्स तुटक असेल तरी चालतं, 1 वर्षाचा आहे, पुन्हा 6 महिन्याचा आहे, पुन्हा 1 वर्षाचा आहे, 6 महिन्याचा आहे, चालतं, कितीही तुकडे असले तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. पण कुठलाही प्रायव्हेटचा आपण चालेल, गव्हर्नमेंटचा कुठलाही चालेल, पण 3 वर्षाचा पाहिजे. ओके, चला. कुणी ANM असतील तर ANMमध्ये बघा, त्यांना पण 12वी, ANMचा अभ्यासक्रम पूर्ण, रजिस्ट्रेशन, ठीक आहे. ANMला एक्सपिरियन्स नाही याच्यामध्ये, बघा इथं ANMला एक्सपिरियन्स नाही आहे काही, त्याच्यामुळे ANM कॅन्डिडेट कोणी असेल तर डायरेक्ट फॉर्म भरू शकते, एक्सपिरियन्सची गरज नाही. ओके, बाकी फार्मासिस्टला पण बघा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. ओके, चला. फीस किती आहे आता बघा, गट क साठी खुला प्रवर्ग 1000 आणि जे रिझर्व कॅटेगरी आहे त्यांना 900, माजी सैनिक असेल तर फी नाही, त्यांना फ्री आहे. ओके, चला. ओपनसाठी 1000 आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 900 रुपये फीस. त्याच्यानंतर सर्वसाधारण सूचना, ठीक आहे, हे आता एक कॉमन पॉईंट आहे रजिस्ट्रेशनचे वगैरे. आता याच्यामध्ये मी जस्ट कॉमन सांगतो, आता एवढं एक्सप्लेन करणार नाही. मेन काय तुमचं NCL चालू वर्षातलं लास्ट डेटच्या आधीचं NCL पाहिजे, फॉर्मची लास्ट डेट भरण्याच्या आधीचं चालू वर्षातलं NCL पाहिजे तुमचं, ठीक आहे. ज्या ज्या कॅटेगरीला NCL आहे त्यांचं, ज्या कॅटेगरीला आहे त्यांना काही गरज नाही. ओके, कुणी जर गव्हर्नमेंटमध्ये इन सर्व्हिस वगैरे असेल तर त्यांना NOC लागेल. ओके, कास्ट व्हॅलिडिटी आणि MSCIT नसेल तरी चालतं, नंतर पण दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता एज लिमिट काय राहील, वयोमर्यादा बघा, वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष ही खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्ष, आणि जे रिझर्व कॅटेगरीचे आहे त्यांच्यासाठी 43 इयरपर्यंत. ओके, खाली बघा इथे तक्ता पण दिला आहे, ह्याच्यामध्ये पण किमान तर सर्वांसाठी 18 तर राहणारच आहे. चला, ओपनसाठी किती आहे 38, रिझर्व कॅटेगरीसाठी 43, ठीक आहे. आता हे रिझर्व आहेत, खेळाडू आहेत, ते सर्वांसाठी 43, जे दिव्यांग असले तर 45, पार्ट टाईम असेल तर 55, भूकंपग्रस्त प्रकल्प असेल तर 45. ओके, चला, हे आहे एज लिमिट. त्याच्यानंतर नेक्स्ट हे कॉमन इन्स्ट्रक्शन आहेत, जागा कमी जास्त होऊ शकतात, सर्व अधिकार त्यांच्याकडे रिझर्व राहतील, ठीक आहे, हे कॉमन पॉईंट आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट सामाजिक समांतर आरक्षण, बघा याच्यामध्ये जे नॉन क्रिमिनल त्यांच्यासाठी क्लिअरली सांगितलेलं आहे की नॉन क्रिमिनलचं बेनिफिट घ्यायचं 8 लाखाच्या मधलं उत्पन्न पाहिजे. त्याच्यानंतर महिलांसाठी फिमेल रिझर्वेशन घ्यायचं असेल तर ज्या कॅटेगरीला NCL आहे त्यांच्यासाठी त्या कॅटेगरीचं NCL लागेल, नसेल तर बाकीच्यासाठी काही गरज नाही. खेळाडू वगैरे असेल तर त्यांच्यासाठी खेळाडू सर्टिफिकेट लागेल, ठीक आहे. ॲक्च्युली आता खेळाडूला जागाच नाही आहे तर त्याच्यामुळे हे काही इम्पॉर्टंट पॉईंट नाही आहेत. आता खेळाडू भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त, कारण जागाच नाही आहे, 5च जागा होत्या त्या पण कॅटेगरीमध्ये आहेत. स्पोर्ट्सला, खेळाडूला, धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त जागाच आलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळं हे पार्ट टाईम वगैरे काही इम्पॉर्टंट नाही आता, कारण ती जागा डिवाईड होऊन आलेली नाहीत. ओके, चला. त्याच्यानंतर नेक्स्ट परीक्षेचं स्वरूप, म्हणजे पॅटर्न काय राहील एक्झामचा बघा. आता याच्यामध्ये बघा, अधिपरिचारिका, प्रसविका, ठीक आहे, यांच्यासाठी हे बाकीचे पण कॅडर आणि इथे जेवढे कॅडर दिलेले आहेत तेवढ्यांसाठी, ठीक आहे, कनिष्ठ अभियंता वगैरे वेगवेगळे, ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा आपला अधिपरिचारिका आणि प्रसविका JNM आणि ANM जे आहेत त्यांच्यासाठी टोटल बघा किती सेक्शन आहेत, मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिजनिंग, टेक्निकल सब्जेक्ट. प्रत्येक याला किती मार्क आहेत, 2-2 मार्क आहेत, ठीक आहे. सेक्शनमध्ये बघा, आता मराठीचे 15 क्वेश्चन असतील, इंग्लिशचे 15, जनरल नॉलेजचे 15, रिजनिंगचे 15 आणि जे टेक्निकल पार्ट आहे त्याचे 40. प्रत्येकाला 2-2 मार्क, म्हणजे 30 मार्क, 30 मार्क, 30 मार्क, 30 आणि टेक्निकलचे 80, असं 200 मार्काचा पेपर राहील. म्हणजे सरळ 60-40 पॅटर्न आहे. 60% तुमचं नॉन टेक्निकल राहील आणि 40% टेक्निकल म्हणजे आपलं नर्सिंगचं राहील. 40 क्वेश्चन, 60 क्वेश्चन राहतील हे बाहेरचे. प्रत्येकाला 2 मार्क्स राहतील, 100 क्वेश्चन, टोटल 200 मार्क्सचा पेपर राहील. ओके, चला. याच्या व्यतिरिक्त, ठीक आहे, आता हे कॉमन पॉईंट्स आहेत, हे वेटिंग लिस्टसाठी वगैरे आहे. ओके, चला, इतकंच आहे. चला, हे आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वॅकन्सीचं
बघू शकता कोणी. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तुम्हाला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ग्रुप जॉईन करून विचारू शकता. बाकी फॉर्म भरण्यासाठी वगैरे व्हिडिओ मी वाटलं तर तो नंतर सेपरेट बनवेन. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जॉईन करून ग्रुप, तिथे काही डाऊट्स असेल तर विचारू शकता.